येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शिव म्हणजे महादेवाची पूजा करण्यात येते. अभिषेक, विधिवत पूजा, फळे, फुले अर्पण केली जातात. संपूर्ण देशात श्रावण महिना मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्यात बहुतेक जण उपवास करतात, पण यामागचे कारण काय? आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महत्त्वाचा का? समजून घेऊया थोड्या शब्दात. या अगोदर जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे थंडाव्यासोबत वातावरणात आर्द्रता वाढायला सुरुवात होते. वातावरणात आर्द्रता वाढली की शरीराच्या विविध तक्रारी सुरू होतात. खरं तर आर्द्रतेमुळे पचनसंस्था कमकुवत झालेली असते. परिणामी पोटाच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे श्रावणात उपवास करणे योग्य मानले जाते. श्रावणात उपवास केल्याने शरीराला कसा फायदा होतो पाहूया. नेमके उपवास करण्याचे फायदे काय? पहिला फायदा असा की पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे तुम्ही जर उपवास केलात तर पालेभाज्यांचे सेवन तुम्ही करत नाही, ज्याने संसर्गजन्य आजारांपासून तुम्ही दूर राहता. दुसरा फायदा असा की उपवास केल्याने द्रव पदार्थ खाण्यात येतात, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तिसरा फायदा असा की उपवासात आपण बाहेरचे जंक फूड खात नाही, त्यामुळे शरीर निरोगी राहतेच, शिवाय त्वचेच्या समस्याही उद्भवत नाही. चौथा उपाय असा की उपवास केल्याने वजनही नियंत्रणात राहते. आशा आहे की या व्हिडिओतून श्रावण महिन्यात उपवास का करतात याचे महत्त्व कळले असेल. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.